केसांच्या समस्यांवर काय उपाययोजना करता येईल? तर सर्वात पहिलं योग्य आणि सकस आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, आयर्न यांचं प्रमाण हे वाढवलं पाहिजे. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं यांचा आहारात समावेश करा. तर प्रोटीनयुक्त आहार याच्यामध्ये मासे, अंडी किंवा दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, ताक, दही यांचा समावेश करा. मोड आलेली कडधान्य याच्यामध्ये देखील प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यानंतर लोह जे आयर्न हे बीट, गूळ शेंगदाणा किंवा लोखंडी तव्यात भाज्या करणं याच्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यानंतर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 याच्यासाठी तुम्ही ताजी फळं, बदाम याचा आहारात समावेश करावा. कॅल्शियमयुक्त आहारामध्ये तुम्ही नाचणी, बाजरी किंवा कढीपत्ता, पांढरे तीळ यांचा आहारात समावेश करावा. त्यानंतर कांद्याचा देखील जरूर वापर करावा. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण असतं. ते केसांच्या टिश्यूजमधील कोलॅजिनची निर्मिती वाढवतं. परिणामी केसांची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते. त्यानंतर कोथिंबीर, आवळा याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. त्या देखील हेअर ग्रोथसाठी महत्त्वाच्या असतात. त्यानंतर दही, आवळा, लिंबू, संत्री याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप असतं. तर हे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचं असतं. नारळ, नारळ पाणी यांचा देखील केसांच्या पोषणासाठी चांगला उपयोग होतो आणि केसांचा पोत सुधारतो. केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते. नारळाचं तेल याने जर डोक्याला मसाज केला स्काल्पला तर याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल अशा प्रॉपर्टीज असतात आणि रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे मिळाला केसांच्या मुळांना तर त्याच्यामुळे देखील केसांची वाढ ही चांगली होत असते. मेथीचे दाणे, जवस, चिया सीड्स यांचा देखील हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होण्यामध्ये खूप चांगला इफेक्ट दिसून येतो. तर यांचा देखील आहारात जरूर समावेश करावा. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं. स्ट्रेस योग्य प्रकारे मॅनेज करावा. ताणतणाव कमी करावा. याच्यासाठी योगा, मेडिटेशन यांचा उपयोग करावा. एक्सरसाइज करावा. चालणं, स्विमिंग किंवा कोणताही एक्सरसाइज याच्यामुळं हार्मोनल लेवल्स देखील बॅलन्स होतात आणि हेअर प्रॉब्लेम्स कमी होतात. त्यानंतर हेअर वॉशसाठी जास्त केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनर यांचा वापर न करता नॅचरल जे मिळतात शिकेकाई, रिठा यांचा वापर करावा किंवा अगदी माइल्ड केमिकल असणारे असे शॅम्पू यूज करावेत. यानंतर केस हे कोमट पाण्याने धुवावेत. जास्त कडक गरम पाणी किंवा खूप थंड पाणी यानं केस धुवू नयेत. त्याच्यामुळे केसांच्या डॅमेज होतं आणि अजूनच केसांचा प्रॉब्लेम हे वाढत